Hello students, मी भक्ती नितीन रत्नपारखे. Today we are going to learn English workshop of 3.5 of 9th standard. बघूया पेज नंबर 93. इंग्लिश वर्कशॉप. हा इंग्लिश वर्कशॉप तुम्ही घरी वहीमध्ये लिहून काढा. मी आता फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरं इथं सांगणार आहे. फक्त ऐका हा व्हिडिओ. आत्ता सांगताना लिहायची काहीच गरज नाही, फक्त पुस्तक समोर ठेवा आणि तो व्हिडिओ ऐका फक्त. इंग्लिश वर्कशॉपमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया. राईट व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे पुढं जी आपल्याला 3 वाक्य दिलेली आहेत ए बी सी, आणि त्या वाक्यात कोणता अर्थ सूचित केला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघूयात फर्स्ट सेंटेन्स. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग्स अगेन्स्ट द ऑड्स. व्हॉट डज इट टेल्स यू अबाउट फॅराडीज लाईफ. म्हणजे व्हॉट डज इट टेल्स म्हणजे वरील वाक्य जे दिलेलं आहे ते बट फ्यू नो वगैरे ते वरील वाक्य फॅराडेच्या जीवनाविषयी तुम्हाला काय सांगते. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स, त्याचं धैर्य वगैरे या संबंधीच्या जीवनाविषयीच्या तुम्हाला गोष्टी सांगतात. तर त्याविषयी काय सांगते. वरील वाक्य फॅराडेच्या जीवनाविषयी तुम्हाला काय सांगतं. Faraday was born in a poverty-stricken family, suffered from a speech defect as a child, had to start working at the age of 13. Poor Faraday had to struggle hard against all odds because he had no social status, no money, and no education. Even then, he toiled hard and achieved a great success after all his difficulties. हे त्याचा आन्सर येईल. नेक्स्ट बी जो आहे तो बघूयात आपण. बी क्वेश्चन असा आहे की इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरडी. वॉट डू द वर्ड्स इव्हन देन सजेस्ट. म्हणजे पुढील वाक्यात कोणता अर्थ सूचित केला आहे की वॉट इव्हन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरडी. आता इव्हन देन हा जो वर्ड आहे तो आपल्याला काय सूचित करतो हे विचारलेलं आहे. तर आन्सर असा असेल, फॅरेडी वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट बट डेव्ही डिसमिस्ड ऑल हिज ॲस्पायरेशन्स इन द फील्ड ऑफ सायन्स. ही मेड फॅरेडी हिज secretary, then his lab assistant. Faraday worked day and night and learnt about Davy's experiments. Even after doing such hard work and getting knowledge and experience, Davy was not hopeful about Faraday's scientific career because of his social status and education. म्हणजे सोशल स्टेटस आणि एज्युकेशन त्याच्याकडे नव्हतं, म्हणून डेव्हीने काय केलं, त्याचं करिअरसाठी थोडंसं डिसमिस दाखवला. त्यानंतर तिसरा बघूयात क्वेश्चन, तिसरं वाक्य बघूयात आपण. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. म्हणजे डेव्हीची जे काही डिस्कवरी होती त्याच्यामधलं जे काही संशोधन होतं त्यातलं उत्तमोत्तम असं संशोधन म्हणजे फॅरेडी होतं असं लोक म्हणायचे. व्हॉट डज इट सजेस्ट अबाउट डेव्हीज वर्क. बघूया द आन्सर. हॅम्फ्रे डेव्ही वॉज रिनॉर्ड chemist who made many discoveries about chemical and electrical lighting. Faraday wanted Davy to become his mentor, but Davy never believed in Faraday's ability and always tried to keep him away from the experiments he was doing. Davy became jealous of Faraday when he became a celebrity scientist overnight, but Faraday did not receive recognition for his success from Davy. So people started telling Davy that Faraday himself was his best discovery. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आपण बघूयात पेज नंबर 94वर बघूयात. तर आता इथं सेकंड क्वेश्चन जो आहे तो ब्रेक द पॅसेज इन टू कन्व्हिनियंट स्मॉलर सेक्शन्स, गिव्ह सब हेडिंग्स ऑर टायटल्स टू इच सेक्शन्स. हा पण क्वेश्चन आपण वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर लिस्ट द डिफरंट गॅझेट्स म्हटलेलं आहे. गॅझेट्स म्हणजे हे जे काही नवीन उपकरणं दिलेली होती आपल्या पुस्तकामध्ये, तर त्या गॅझेट्सची लिस्ट करा म्हणून सांगितले आहे त्यांनी. आणि इन्स्ट्रुमेंट्स मेन्शन्ड इन द पॅसेज, फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट ॲटलिस्ट 3 ऑफ दॅम युजिंग द इंटरनेट. आणि या पुस्तकातली तुम्ही इन्स्ट्रुमेंट जी आहेत ती आधी मेन्शन करा, त्याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला. तर पहिलं जे गॅझेट आहे ते त्यांनी फॅन्स दिलेलं आहे. त्यानंतर एअर कंडिशनिंग, सिविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स,
त्यानंतर कार्स, टेलिस्कोप्स, मायक्रोस्कोप्स, इलेक्ट्रिकल जनरेटर्स, डायनामोज, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स एक्सेट्रा. हे सगळे जे गॅजेट्स आहेत ते आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता आपल्याला कमीत कमी 3ची माहिती इंटरनेटच्या सहाय्यानं द्या म्हणून सांगितलेलं आहे. तर त्या टूल्समधलीच म्हणजे पॅसेजमधल्याच टूल्समधलीच 3ची आपण इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर आता आपण सिविंग मशीन घ्या किंवा कुठलाही मशीन, तर सिविंग मशीन घेऊया. इट इज अ मशीन यूज्ड टू स्टिच फॅब्रिक अँड अदर मटेरियल टुगेदर विथ द थ्रेड. In a modern sewing machines, the fabric easily glides in and out without the inconvenience of needles and thimbles. But the earlier sewing machines were partially manual and helped the tailor to do stitches faster, saving his time. तर त्याच्यानंतर फॅन्सचं बघूयात. अ फॅन इज अ मशीन यूज टू क्रिएट फ्लो विदिन अ फ्लुइड, टिपिकली अ गॅस सच ॲज एअर. द फॅन कन्सिस्ट ऑफ अ रोटेटिंग अरेंजमेंट्स ऑफ ब्लेड्स विच ॲक्ट्स ऑन द फ्लुइड. नेक्स्ट आपण घेऊया टेलिस्कोप. टेलिस्कोप इज ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दॅट एड्स the observation of remote objects by collecting electromagnetic radiations such as visible light. The first known practical telescope was invented in the Netherlands at the beginning of the 17th century by using glass lenses. तर आपण आता 3चं आपण इंटरनेटच्या सहाय्याने माहिती दिलेली आहे. आता नेक्स्ट आपण लँग्वेज स्टडीकडे जाऊयात. फाइंड आउट द फॉलोइंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स. आता इथे 2 प्रश्न दिलेले आहेत, ते जवळजवळ तुम्हाला सेमच वाटतील. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. तर आपल्याला वरचा जो आहे तो वर्ड्स टाकायचे आहेत आणि मध्येच एक त्यांनी वर्ड दिलेला आहे, त्याच्या पुढचे वर्ड्स आपण टाकायचे आहेत. फाइंड द फाइंड द फॉलोइंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स आणि कम्प्लीट द सेंटेन्स. आणि मॅटर आणि सेंटेन्स असे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. बघूया. फर्स्ट, when he was 12 dash dash school. So when he was 12, his mother was forced to take him out of school. Next, one day he came across a book on, असं म्हटलेलं आहे. So one day he came across book on electricity which had been sent to his master for binding. पुढं, Faraday decided that he wanted to be a great scientist. Next, fourth, Davy never believed Faraday could not do anything in the field of science. Next, people started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous. Next, he handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in the telescopes and microscopes and asked him to reverse engineer it. Next, he went on to prove that these patterns were not a property of the iron filings. Next, it was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. हे क्वेश्चन नंबर 5 झालं. तर यानुसार तुम्ही क्वेश्चन नंबर 6 पण करू शकता. सेमच हे येईल त्याच्यामध्ये. तर हा इथं वर्कशॉप संपतोय 3.5चा ग्रेट सायंटिस्टचा. तर नेक्स्ट लेसनसाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.